संध्याकाळची 5ची वेळ होती. राजू घरी जायसाठी गडबड करत होता. त्याचा पेशानं राजू एक ट्रक ड्रायव्हर होता. पण आज घाई करण्यामागं एक वेगळंच कारण होतं. कारण आज राजूसोबत त्याच्या ट्रकमध्ये असणारा क्लीनर दत्तू हा नव्हता. संध्याकाळी 5 वाजता त्यानं मुंबईमध्ये आपली गाडी लोड केलेली होती आणि त्याला गाडी खाली करून घरी जायचं म्हटलं तर रात्रीचे 12-1 वाजणार होते. आणि एवढ्या रात्रीचा प्रवास एकट्यानं करणं राजूच्या जीवावर आलेलं होतं. त्यामुळे गाडी लोड झाली की राजू लगेचच त्याची ट्रक घेऊन कारखान्यातून बाहेर पडला. त्यानंतर त्याला भूक लागली म्हणून तो एका ढाब्यावर जेवण्यासाठी थांबला. तिथं जेवण्यासाठी अर्धाभर तास गेला. त्याचं जेवण उरकल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला लागला. पण अचानक पुढे गेल्यानंतर त्याच्या ट्रकचं एक टायर पंक्चर झालं. ट्रकमध्ये भरपूर लोड असल्यामुळं तो आता हळूहळू पुढचा रस्ता कापायला लागला. म्हणून आता तो रस्त्याच्या बाजूला एखादं गॅरेज उघडं वगैरे आहे का याचा कानोसा घेत पुढं चाललेला होता. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर त्याला रस्त्याच्या बाजूला एक गॅरेज उघडं असलेलं दिसलं. आणि त्याने तिथं आपल्या ट्रकचा टायर पण बदलला. आणि ट्रकचा टायर बदलेपर्यंत जवळजवळ अर्ध्या पाऊण तासाचा वेळ गेला. राजूनं घड्याळात बघितलं तर 10 वाजलेले होते. त्याला खूपच उशीर झालेला होता आणि त्याला कळलं होतं की आत्ता त्याला घरी जायचं म्हणलं तर रात्रीचे 1 किंवा 1:30 पण वाजतील. तो आता गॅरेजमधून निघाल्यापासून भन्नाट वेगाने पुढं चाललेला होता. तसं त्याच्या लक्षात आलं की आता मेन रस्त्याने जाण्यापेक्षा एखादा शॉर्टकट मारावा, जेणेकरून आपला अर्धा 1 तासाचा वेळ तरी वाचेल. आणि पुढच्या एका फाट्यावरून त्यानं आपली गाडी डाव्या बाजूला वळवली. तो 4-5 वर्षापूर्वी त्या रस्त्याने गेलेला होता, पण ती दिवसाची वेळ होती. आजची वेळ मात्र रात्रीची होती आणि त्यात तो त्याच्या ट्रकमध्ये एकटाच होता. पण त्यानं मागचा पुढचा कोणताही विचार न करता डाव्या बाजूने आपली गाडी वळवली आणि तो आता वाऱ्याच्या वेगाने त्याची ट्रक पळवायला लागला. रस्ता छोटासाच होता पण एकदम चांगला होता. पण जवळजवळ एक 5-6 किलोमीटरचं अंतर पुढे गेल्यानंतर अचानक खराब रस्ता लागला. रस्ता कच्चा असल्यामुळं ट्रकचं स्पीड पण एकदम कमी होतं. आणि आता तिथून पुढं 1-2 किलोमीटरचं अंतर गेलं असेल तसं समोर त्याला एक विचित्र गोष्ट दिसली. त्याच्या ट्रकच्या प्रकाशझोतामध्ये त्याला दिसलं की रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी राहून त्याच्या ट्रकला हात करत होती. राजूला बऱ्याच लांबवरून ती स्त्री दिसलेली होती. त्याच्या मनात एकाच वेळी बरेच विचार आले. एका मनानं वाटत होतं की इथे एखादं दरोडेखोरांचं टोळकं वगैरे पण असू शकतं. आणि असा विचार मनात आल्याबरोबर राजूने ठरवूनच टाकलं की काहीही असो, आपली गाडी थांबवायची नाही. पण जसं जसा तो त्या स्त्रीच्या एकदम जवळ चालला तसं त्या स्त्रीच्या राहणीमानावरून त्याच्या लक्षात आलं की ती स्त्री दरोडेखोर नसणार, कारण ती एक घरंदाजबाई वाटत होती. दिसायला एकदम देखणी, गोरीपान, हातामध्ये एक पिशवी होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की कदाचित ती रस्ता चुकलेली असावी. राजूच्या मनामध्ये द्विधावस्था होती. एक मन म्हणत होतं की गाडी थांबव, पण दुसरं मन म्हणत होतं की गाडी थांबवू नको. राजूला काय करावं तेच कळत नव्हतं. राजूने पुन्हा एकदा त्या स्त्रीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर एकदम केविलवाणे भाव होते. राजूच्या मनाला उमाळा फुटला आणि त्यानं एका क्षणात कसलाही विचार न करता त्याच्या ट्रकचा ब्रेक मारला आणि त्या स्त्रीजवळ गाडी थांबवली. आणि तो पुन्हा गाडीतूनच त्या स्त्रीला विचारायला लागला, "ओ मावशी, काय झाले? इथे एवढ्या रात्री रस्त्याच्या कडेला काय करताय?" तशी ती आता ट्रकला वळसा टाकून राजूच्या बाजूकडे आली आणि त्याला सांगायला लागली, "दादा, मी खूपच अडचणीत आहे. मला मदत करा. काहीही करा, पण मला तालुक्याला सोडा." पुन्हा राजूने तिला गाडीत बसायला सांगितलं. ती आता दुसऱ्या बाजूने ट्रकमध्ये चढली आणि राजूच्या बाजूच्या सीटवर बसली. राजूने आता ट्रक पुन्हा चालू केला आणि राजू तिच्याकडे बघायला लागला. ती स्त्री खरंच खूपच सुंदर होती. एकदम गोरीपान, नितळ त्वचा, मंजूळ कोकिळेसारखा आवाज. तिला बघता क्षणी राजू भारावून गेलेला होता. तो अधूनमधून चोरून त्या स्त्रीकडे बघत होता. आता राजू ट्रक चालवत असतानाच त्या स्त्रीला विचारायला लागला, "तुम्ही मला सांगितलं नाही की एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करत होता?" तशी ती स्त्री राजूला सांगायला लागली, "मी काय करू आता तुम्हीच सांगा. माझ्या सासरचे लोक आणि माझा नवरा खूपच हाल करतात. बरेच दिवस झाले मी त्यांचे हाल सोसलेले आहेत, पण आता मात्र मला सोसवत नाही. पण मी तरी काय करू सांगा? मी अनाथ आहे. सांगा मी आता कुठं जाऊ?" तसं मी त्या स्त्रीला विचारलं, "मग आता तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी कुणाकडे राहणार?" तशी ती स्त्री म्हणाली, "तालुक्यापासून एक 4-5 किलोमीटर अलीकडं माझी थोडीशी जागा आहे. त्या ठिकाणी एक छोटंसं शेड पण आहे. मी आता जाऊन तिथंच राहीन." त्यावर राजू काहीच बोलला नाही. राजूसारखा समोरच्या आरशातून त्या स्त्रीकडे बघायचा. तिच्या अंगावरची ती लाल भडक रेशमी साडी,
तिच्या गोऱ्या शरीरावर चांगलीच उठून दिसायला लागलेली होती. तिचं ते मादक शरीर राजूला सारखं खुणावत होतं. तिचे कटारीसारखे डोळे राजूला घायाळ करत होते. स्वतःच्या मनावर ताबा ठेवायचा किती जरी प्रयत्न केला तरी राजू तिच्याकडे बघायचं टाळू शकत नव्हता. तिच्याबरोबर बोलण्याचा मोह राजूला आता आवरता येत नव्हता आणि राजू सारखं तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. त्यानंतर राजूने तिला विचारलं, तुम्ही एवढ्या सुंदर आहात तर तुम्ही दुसरं लग्न करा ना. तशी ती स्त्री राजूला म्हणाली, कोण करेल माझ्याबरोबर लग्न? ना माझ्या घराचा पत्ता आहे ना माझ्या खानदानाचा पत्ता आहे. अशा मुलीशी कोण लग्न करेल? त्यानंतर थोडा वेळ ती स्त्री गप्पच राहिली. पण थोडंसं पुढे गेल्यानंतर ती पुन्हा राजूशी बोलायला लागली. ती राजूला म्हणाली, एका स्त्रीला काय पाहिजे असतं? एक चांगलं कुटुंब, घालायला कपडे, खायला अन्न आणि या सगळ्या गोष्टीबरोबर एका पुरुषाचं सुख मिळालं की त्या स्त्रीला दुसरं काय पाहिजे? तसे राजूचे डोळे एकदम चमकले. त्या स्त्रीच्या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळे पण होतं. जणू काही ती राजूला खुणावत होती आणि ती गोष्ट राजूच्या पण लक्षात आलेली होती. एक अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर अचानक ती स्त्री राजूला म्हणाली, दादा गाडी थांबवा, माझं घर आलं आहे. तसं राजूनं कचकन गाडीचा ब्रेक मारला. ती स्त्री आता गाडीतून खाली उतरली आणि खाली उतरल्यावर ती स्त्री राजूला म्हणाली, चला आमच्या घरी. तसं राजू काहीही न बोलता गुपचूपपणे गाडी बंद करून गाडीतून खाली उतरला आणि त्या स्त्रीच्या मागं तो चालायला लागला. रस्त्यापासून थोड्याच अंतरावर त्याला एक पत्र्याचं शेड वजा घर दिसलं. त्या स्त्रीनं त्या घराचा दरवाजा उघडला आणि ती आतमध्ये गेली. राजू पण तिच्या पाठोपाठ आतमध्ये गेला. एकदम छोटंसं जरी शेड असलं तरी आतमध्ये बऱ्याचशा सोयीसुविधा होत्या. तिथं लाईटची सोय होती, झोपण्यासाठी खाटेची व्यवस्था होती, जेवण वगैरे बनवण्यासाठी किचनमध्ये लागणारं सगळं सामान तिथं दिसत होतं. त्यावरून असं जाणवत होतं की अधूनमधून ती स्त्री इथं येत जात असणार. जसा राजू आता घरामध्ये गेला तसं त्या स्त्रीनं राजूला खाटेवर बसायला सांगितलं. त्यानंतर ती स्त्री पाण्याचा तांब्या घेऊन राजूजवळ आली. राजू घटाघट पाणी प्यायला. थोड्या वेळाने ती स्त्री राजूच्या बाजूला त्या खाटेवर येऊन बसली. राजूला हे अजिबात अपेक्षित नव्हतं, पण ती राजूच्या एकदम जवळ बसलेली होती. तसं राजूच्या हृदयाची धडधड वाढली. आता ती स्त्री राजूच्या एवढ्या जवळ आलेली होती की तिचा स्पर्श आता राजूला स्पष्टपणे व्हायला लागलेला होता. राजू आता एखाद्या मेणबत्तीसारखा वितळत चाललेला होता. थोड्याच वेळात त्या स्त्रीनं राजूला मिठी मारली. तसा मात्र राजूचा बांध सुटला. तो स्वतःला आवरू शकला नाही आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये विसावले. राजू आधीच तिच्या सौंदर्याने घायाळ झालेला होता आणि त्यातच तिच्या स्पर्शामुळे राजू आता राजू राहिलेला नव्हता. त्यानंतर त्या दोघांना कशाचंच भान राहिलेलं नव्हतं. जवळजवळ अर्धा तास ते एकमेकाच्या मिठीमध्ये गुरफटलेले होते. दोघांनी एकमेकांना तृप्त केलेलं होतं. तसा राजू अचानक भानावर आला आणि त्याला कळलं की त्याच्या हातून काहीतरी मोठी चूक झालेली. तो पटकन तिथून उठला. ट्रक चालू करून तो पुन्हा पुढच्या वाटेने निघाला. पण मगाशी घडलेली घटना त्याच्या डोळ्यासमोरून अजिबात जात नव्हती. ती सुंदर स्त्री, त्या सुंदर स्त्रीसोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण हे राजू काही केल्या विसरू शकत नव्हता. रात्री 1 वाजता राजूने त्याचा ट्रक खाली केला आणि पुन्हा तिथून घरी पोचायला त्याला रात्रीचे 2 वाजले. पण त्याला झोप काही केल्या लागत नव्हती. मगाशी भेटलेली ती स्त्री काहीही केल्या त्याच्या मनातून जात नव्हती. आता 2 दिवसांनी पुन्हा राजू मुंबईकडे रवाना झालेला होता आणि त्यावेळी त्यानं मुद्दामून दत्तूला सोबत घेणं टाळलेलं होतं. इच्छा नसतानासुद्धा राजूचं मन सारखं त्या स्त्रीचा विचार करत होतं. तिच्याकडे आकर्षित झालेलं होतं आणि त्या दिवशी पण येताना राजू त्या शॉर्टकट रस्त्याने आला, याच आशेवर की त्याला ती स्त्री आज पण भेटेल. पण तो स्वतःच्या मनाला समजावत होता की त्या दिवशी ती अडचणीत होती म्हणून भेटली, पण आज ती कशाला भेटेल. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. राजू जसा पुन्हा त्या शॉर्टकट रस्त्याने जसा आतमध्ये वळला तसं 5-6 किलोमीटरचं अंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याला ती स्त्री रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली. तसं राजूला खूपच आश्चर्य वाटले. त्यानं त्या स्त्रीला आपल्या गाडीमध्ये घेतलं. त्या स्त्रीनं पण राजूला बघितल्या लगेचच त्याला ओळखलं. राजूने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला विचारलं, तुम्ही आज पण इथे कशा काय? पण ती स्त्री काहीच बोलली नाही. ती राजूच्या जवळ आली आणि तिनं राजूला तिच्या बाहुपाशामध्ये घेतलं. ते दोघेजण पुन्हा त्या स्त्रीच्या घरी गेले आणि नेहमीप्रमाणे त्या दोघांचे प्रेमसंबंध झाले. आता राजूसाठी हे नेहमीचंच झालेलं होतं. तो आता दरवेळी त्या शॉर्टकट रस्त्याने येत होता, तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवत होता आणि या गोष्टीमुळे हळूहळू त्याचा स्वभाव बदलायला लागला. तो आता स्वतःच्या बायकोचा, मुलांचा तिरस्कार करायला लागला, घरामध्ये चिडचिड करायला लागला आणि या गोष्टीचा आपसुकच त्याच्या तब्येतीवर पण परिणाम झालेला होता.
त्याची बायको त्याची सारखी विचारपूस करायची, पण तो मात्र काहीच सांगत नव्हता. तो त्या स्त्रीच्या प्रेमपाशामध्ये चांगलाच अडकलेला होता. आता जो राजूच्या गाडीवर क्लीनर होता, ज्याचं नाव दत्तू होतं, तो राजूच्याच गावातला. राजूच्या बायकोला आता माहिती पडलेलं होतं की राजू दत्तूला त्याच्यासोबत नेत नव्हता. म्हणून एक दिवशी राजूची बायको दत्तूकडे गेली आणि तिनं दत्तूला विचारलं की तू आता राजूसोबत का नाही जात? तुमच्या दोघांचं काही भांडण वगैरे झाले का? तसा दत्तू म्हणाला, अहो ताई, तसं काहीही झालेलं नाही. एक दिवशी मी त्यांच्यासोबत गेलेलो नव्हतो, त्या दिवशीपासून त्यांनी मला कधीच त्यांच्या गाडीवर बोलावलं नाही. पण ताई, एक गोष्ट सांगू का? राजूमध्ये खूपच बदल झाला आहे बरं का. तशी राजूची बायको पण दत्तूला म्हणाली, हो रे दत्तू, मला पण ते दिसतंय ना, पण याच्यामागं नेमकं काय कारण आहे तेच कळत नाही. तेवढं तू त्यांना विचारून बघ ना. असं म्हणून राजूची बायको तिथून निघून गेली. आणि त्या दिवशी संध्याकाळी राजूची आणि दत्तूची भेट झाली. त्यावेळी दत्तूने राजूला विचारलं की तो त्याला कामाला का बोलवत नाही. तसं राजू त्याला काहीच बोलला नाही. तो काहीतरी कारणं सांगून विषय टाळायचा प्रयत्न करत होता. पण दत्तू मात्र खोदून खोदून सारखी तीच गोष्ट विचारायचा प्रयत्न करत होता. शेवटी राजूला पण वाटलं की दत्तूला ही गोष्ट सांगून टाकावी, आणि राजूने दत्तूला त्याच्यासोबत घडलेली सगळी घटना सांगितली. ही घटना ऐकताना दत्तूच्या अंगावर मात्र शहार येत होते. त्याच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर घाम जमा झालेला होता. त्याच्या अंगाला हलकासा कंप सुटलेला होता. पण जसं राजूने त्याची अवस्था बघितली तसं राजू विचारायला लागला, अरे दत्तू, पण तुला का घाम आला एवढा? तसं दत्तू राजूला सांगायला लागला, राजू भाऊ, तुम्ही ज्या गोष्टीला प्रेम समजते ना, ती गोष्ट प्रेम नाही. खरं ऐकायची तुमची तयारी आहे का? तुम्ही रोज ज्या स्त्रीला भेटताय आणि जिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवलेत, ती स्त्री काय मनुष्य नाही, ती एक हडळ आहे. तसं राजूच्या तोंडातून उद्गार निघाले, काय? अरे मी कितीतरी वेळा त्या स्त्रीला भेटलो. एकदम हाडामासाची बनलेली स्त्री आहे ती. माणसातला आणि भूतातला फरक मला चांगलाच कळतो. राजू मानायलाच तयार नव्हता की ती स्त्री एक हडळ आहे म्हणून. शेवटी तो दत्तूला म्हणाला, दत्तू, तुझ्याकडे काय पुरावा आहे की ती स्त्री हडळ आहे म्हणून? तसं दत्तू राजूला म्हणाला, हो आहे ना. तुम्ही एक काम करा. आता तुम्ही ज्यावेळी त्या स्त्रीला भेटायला तिच्या घरी जाल, त्यावेळी तुमचे प्रेमसंबंध चालू असताना तुम्ही त्या स्त्रीला आरशामध्ये बघा. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमचे प्रेमसंबंध चालू असतील त्याचवेळी तुम्ही तिला आरशामध्ये बघा. तुम्हाला तिचं खरं रूप दिसेल. तसं राजूनं नाक मुरडलं आणि तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याला मुंबईला जायचं होतं. सकाळी तो लवकर मुंबईकडे रवाना झाला. संध्याकाळी 5-6 वाजता त्यानं त्याची गाडी लोड केली आणि तो पुन्हा गावाकडे यायला लागला. त्या दिवशी येताना नेहमीप्रमाणे तो मुख्य रस्त्याने न जाता पुन्हा त्या शॉर्टकट रस्त्याने वळला. 5-6 किलोमीटरचं अंतर पुढे गेलं की त्याला पुन्हा ती स्त्री रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली. त्यानं काही न बोलता त्या स्त्रीला गाडीमध्ये बसायला सांगितलं. नेहमीप्रमाणे ते दोघेजण त्या स्त्रीच्या घरी गेले. पण यावेळी तिच्या घरी जाताना राजूने स्वतःसोबत एक आरसा नेलेला होता. तो आता त्या स्त्रीसोबत तिच्या घरामध्ये गेला. ती स्त्री ज्यावेळी पाणी आणण्यासाठी गेली त्यावेळी राजूने गुपचूपपणे तो आरसा काढून बाजूच्या एका टेबलवर ठेवला. पाणी पिल्यानंतर ती स्त्री राजूच्या जवळ आली आणि नेहमीप्रमाणे दोघं एकमेकाच्या मिठीमध्ये गुरफटले. आणि हे सगळं होत असताना राजूने त्याची एक चोरटी नजर त्या आरशामध्ये टाकली. त्यावेळी त्याला दिसलं की त्याच्यासोबत जी सुंदर स्त्री होती ती त्या आरशामध्ये एका भयानक हाडळीसारखी दिसत होती. राजूचं शरीर भीतीने थरथर कापायला लागलं. त्याला काय करावं ते कळत नव्हतं. आणि अचानक राजू मोठमोठ्याने किंचाळायला लागला. तसं त्या स्त्रीच्या लक्षात आलं की राजूला तिचं सगळं सत्य माहिती पडलेलं आहे. तशी ती स्त्री तिच्या मूळ रूपामध्ये आली. तिचं ते भयानक रूप बघून राजूची बोबडीच वळली. पण ती राजूला सोडायला तयार नव्हती. राजूने कसं तरी तिच्या मिठीतून स्वतःची सुटका केली आणि तो कसा तरी तिच्या घरातून निसटायला यशस्वी झाला. पटकन पळत जाऊन तो त्याच्या ट्रकमध्ये बसला आणि ट्रक चालू करून तो भरधाव वेगाने त्याच्या घराकडे चालला. जाता जाता त्यानं त्याची चोरटी नजर त्या स्त्रीच्या घराकडे टाकली. त्यावेळी ती पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेमध्ये घरातून बाहेर आलेली होती आणि राजूचा ट्रकचा पळत पळत पाठलाग करत होती. हे दृश्य बघून राजूचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पण राजू जीवाच्या आकांताने ट्रक पळवतच होता.